तर मित्रांनो पुण्यातील शनी बारला बसलेला आहे। कसं म्हणालो ते म्हटलं इथेच बेक करतो आम्ही, त्यामुळेच याची जी टेस्ट आहे ना जबरदस्त लागते। आणि पॅटीस तर खाल्ले मी, 2 पॅटीस संपवले। तर आता यांचं कोकम ट्राय करतोय आणि चहा पण यांचा बेस्ट आहे। आता पोचलोय मी लक्ष्मी रोडला। चीजी एक नंबर, एकदम छान वाटलं ना। कुठनं आले तुम्ही? आम्ही लातूरवरून लातूरवरून आले। संस्कृतीच आहे महाराष्ट्राची पुणे, बरोबर आहे। त्याच्यामुळं पुण्याला विसरता येणार नाही। हा चीज कॉर्न बर्गर आहे, हाच आवडतो। चीज कॉर्न बर्गर, हां चीज हॉट डॉग चीज रोल आहे। जबरदस्त लागते कारण का याच्यामध्ये काकडी आणि व्हेजिटेबलचा यूज केलेला आहे आणि कैरीचं मन घ्यायचं, मग एकदम कॉम्बिनेशन बनतं। मित्रांनो मी आत्ता बसलो आहे कुमठेकर चौकात बसलो आहे आणि हर्षवर्धन कोल्ड्रिंक्स आहे। नेहमी येतो इथून सोडा वगैरे पिऊन जातो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या यूट्यूब फूड चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो छान छान असे व्हिडिओ येत आहेत आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा धन्यवाद। तर मित्रांनो सांगायचं झाल्यास जेव्हापासून पुणे मेट्रो चालू झाली तेव्हापासून पुण्यात जाणं शक्य झालं आणि पुण्यातले बरेच स्पॉट आपल्याला माहिती व्हायला लागले। तर सांगायचं झाल्यास कोण म्हणतं की चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात, नाही त्यात तर आपोआप सापडतात। आणि असंच मी पुण्यात भटकंती करता करता असेच छानसे छोटे छोटे स्पॉट मला सापडले आणि असा प्लॅन नव्हता माझा की शूट करावे म्हणून, पण असंच फिरता फिरता सुंदर असे चविष्ट दोन तीन स्पॉट मी शोधून काढले आणि जबरदस्त आहे। ते कुमठेकर रोड असो की मग तिकडे लक्ष्मी रोड असो, कपड्यांचं मार्केट असो, भन्नाट मजा आली तिथे। तर आता वेळ न लावता चला तर निघूया या चविष्ट स्पॉटची खादाड भटकंती करायला। आणि हो सांगायचं झाल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला काहीतरी नवीन भेटणार आहे बघायला आणि खूप मजा येणार आहे। चला तर मग मित्रांनो मी आत्ता पोचलेलो आहे पुण्यातील शनी बारला बसलेलो आहे आणि असंच भटकंती करत करत नेहमी या रस्त्याने जात होतो आणि इथे आहे पॅटीसवाला असं नाव आहे आणि जबरदस्त इथे पॅटीसचे प्रकार मिळतात। चॉकलेट पॅटीस, व्हेज पॅटीस, पनीर पॅटीस। व्हेज पॅटीस खाल्ला तो मला जबरदस्त लागला, त्यामुळे म्हटलं आता चला दुसरं पण एक्सप्लोअर करूया आणि त्याची टेस्ट कशी आहे बघूया। आणि बरेच या साईडला वर्दळ असते, शनिवारला आज रविवार आहे त्यामुळे बरेच इथं क्राऊड पण आहे, तर मग आता ते दाखवू शकत नाही। तर आता चला आपण टेस्ट करूया त्यांचं पनीर पॅटीस टेस्ट करूया। मी व्हेज पॅटीस तर नेहमीच खाल्लं आहे, पण आता पनीर पॅटीस कसं असतं ते बघूया। आतमध्ये पनीर टाकलेलं आहे आणि मटर पण दिसतंय व मी टेस्ट करतो याची। आणि पॅटीस बरेच खाल्लो पण ती मजा नाही पॅटीसची, पण इथे एक पॅटीस टेस्ट केलं मी, व्हेज पॅटीस टेस्ट केलं आणि ते मला जबरदस्त लागलं। त्यांना विचारलं आहे की तुम्ही पॅटीस कसं म्हणालो, ते म्हटलं इथेच बेक करतो आम्ही, त्यामुळेच याची जी टेस्ट आहे ना जबरदस्त लागते। आता हे पनीर पॅटीस आहे ती खाऊन बघतो। जबरदस्त
स्टेशन शनिवारला आहे. शनिवार जे स्टॉप आहे तिथून तुम्ही सरळ चालत आले नाही इकडे तर तुम्हाला पॅटिसाला म्हणून आहे, बोर्ड आहे मग तो दिसतो. आणि पॅटिसच नाही तर अजून सँडविचचे बरेच प्रकार इथे मिळतात. उन्हाळा चालू झाला आहे आणि पॅटिस तर खाल्ले मी, 2 पॅटिस संपवले. तर आता त्यांचं कोकम ट्राय करतो आहे. आणि मला हे उन्हाळ्यामध्ये चहापेक्षा कोकम सर्वात बेस्ट वाटतं. आणि उन्हाळ्याचा कडाका ना तो निघून जातो. कोकम ट्राय करतो. इथे पॅटिसवाल्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. क्रीम रोल आहे, बनमस्का आहे आणि बाकीचे तर प्रकार आहेच. स्पेशल म्हणजे मला क्रीम रोल जास्त आवडते. आणि किती क्वांटिटी आहे त्याच्यात? 24 आहे ना, 24 क्वांटिटी. तर नो असंच नाही, इथं चहा पण यांचा बेस्ट आहे. काही लोक बरेच लोक पुणे मुंबईचा प्रवास करतात आणि काही लेडीज इथे आल्या, दाखवू शकत नाही, त्या मुंबईवरून इथं आल्या आणि त्यांना चहा प्यायचा होता. इथला चहा प्रसिद्ध आहे, त्यांना माहिती झालं तर चहा पित आहे मागे. आणि तुम्ही पण या आणि टेस्ट करून जा. बरेच इथं पदार्थ आहे खायला आणि जबरदस्त. पॅटिस तर 1 नंबर वाटला मला. पण मी तसा चहा घेत नाही आणि मला उन्हाळा आला का मी चहा एकदम टाळतो, कारण का हीट जास्त होते. आणि कोकम मला जास्त आवडतं, त्यामुळे कोकम मी ट्राय केलं आणि कोकम पण ट्राय करा. पोचलो मी लक्ष्मी रोडला. आणि संडे म्हटला का एवढी जाम गर्दी असते ना या रोडला, कारण का कपड्यांची दुकानं जास्त आहे. लोक शनिवार रविवार जबरदस्त इथे खरेदी करायला येतात आणि जबरदस्त कपडे जर विचारू नका, जबरदस्त कपड्याचं इथं मार्केट आहे. तर असंच फिरता फिरता मला एक स्नॅक्स सेंटर दिसलं, ते म्हणजे पावगी यांचं स्नॅक्स सेंटर आहे. आणि इथे रोलचे एवढे प्रकार आहेत ना. पावभाजी रोल कधी खाल्ला का? मी पहिल्यांदा ऐकतोय. तर आता मी त्यांच्या बोर्डवर बघितलं पावभाजी रोल मिळते. तर चला पॅटिस चीजी 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 आहे, 1 नंबर. फर्स्ट टाइम ट्राय करतो ना. हो, काका पण आले. म्हटलं ना कुठनं आले तुम्ही? आम्ही लातूरवरून. लातूरवरून आले खरेदी करायला? खरेदी करायला लक्ष्मी रोड आहे ना, लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये. झाली का खरेदी? झाली, अजून चालू आहे, अर्धी झाली. आता ब्रेकफास्ट चालू आहे. अच्छा, भूक लागली. भूक लागली जरा. आणि आता परत हे खाल्ल्यानंतर अजून खरेदी करणार. अच्छा अच्छा. हां, कसं वाटलं? एकदम छान वाटतं पुणे. आणि कसं फर्स्ट टाइम आलाय पुण्यात का? नेहमी नेहमी येतोय. नेहमी येत असतं हां, खरेदी करायला? मुलं इथंच असतात नोकरीला. अच्छा अच्छा. हां, मुलं इथंच आहेत, सर्व्हिसला इंजिनियर आहेत. हां हां. त्याच्यामुळं येणं जाणं आहेच. हां हां, मुलं असल्यामुळे भारी वाटतं. आपली संस्कृतीच आहे महाराष्ट्राची पुणे. बरोबर आहे. हां, त्याच्यामुळं पुण्याला विसरता येणार नाही. नाही, हां. शक्यच नाही. हां हां. एन्जॉय करा एन्जॉय. पण लक्ष्मी रोड म्हटला की खरेदी आली, जबरदस्त कपडे मिळतात. आणि लगनसराई आली का आता मार्च महिन्यात सुरू झालेला आहे आणि लगनसराई चालू झाली आहे. त्यामुळे आणि गुढीपाडवा मेन म्हणजे मुहूर्त येतोय गुढीपाडवा. आणि लग्नाची खरेदी म्हटलं का लक्ष्मी रोड नक्कीच नावात येतो. ते स्पेशल इथे खरेदी करायला आले आणि म्हटलं आता भूक लागली होती, त्यामुळे पावगी यांचं त्यांनी बर्गर खाल्ला आणि भारी म्हटलं मला. आणि ते स्वतःहून बोलले माझ्यासोबत. पण बर्गर आहे. तू नेहमी येतो इथे हो आणि कुठे इथेच राहिलाय? हो. कुठला बर्गर आवडतो जास्त तुला? मला हाच आवडतो. चीज कॉर्न बर्गर. हां, चीज कॉर्न बर्गर. कुठल्या क्लासमध्ये? 5th. 5th मध्ये. हो हो, एन्जॉय कर. हॉट डॉग चीज रोल आहे. आणि हा तर हॉट डॉग म्हटलं ना, हा फॉरेन कंट्रीतला शब्द आहे, पण हा व्हेज आहे. तो आता मी पहिल्यांदा खातो आहे, टेस्ट करतो आहे, कारण का याच्या आधी मी कधी टेस्ट केलेलं नाही.
जबरदस्त लागते, कारण का याच्यामध्ये काकडी आणि व्हेजिटेबलचा यूज केलेला आहे, त्यामुळे जबरदस्त लागते. आणि नाव आहे हॉट डॉग चीज रोल. बरेच असे पदार्थांचे नाव आहेत ते फॉरेन कंट्रीतून आले, पण आपल्या भारतीय लोकांनी त्यांनी भारतीय चवीनुसार ते बनवण्याचा प्रयत्न केला. आणि बरीच गर्दी आहे यांच्या आउटलेटमध्ये. सगळे संपलेले आहेत, म्हणजे जवळपास सगळे बर्गर संपलेले आहेत. मित्रांनो, ॲक्च्युली पना आहे, पॅक आहे पेशवीमध्ये, आणि ती ट्राय करतो मी. यात 2 गोष्टी बेस्ट आहे, कोकम शरबत, लिंबू शरबत, आणि एक नीरा पण आहे, आणि एक कैरीचं पना आहे. कैरीचं पनाचं काय तोडच नाही आहे. मस्तपैकी हॉट डॉग रोल खायचा आणि कैरीचं पना घ्यायचं, मग एकदम कॉम्बिनेशन बनतं आणि परत खरेदीला लागायचं लक्ष्मी रोडला. तरी आमचं समजूनच करतो आम्ही. आम्हाला आता मला 20 वर्ष झाली इथं. आणि किती 6 जण आहेत, वरती 3 जण आहेत, खाली 3 जण आहेत. वरती किचनमध्ये वरती सकाळी सगळं असतं ना, वडापाव, करंजी, इडली सगळं असतं. मोदक असतात, सगळंच असतं इथे सगळं. आता फक्त शेवट आता संपत आले, आज शनिवार आहे त्यामुळे. किती वाजता चालू करता? 10:30 पावणे 11 चालू होतं. आणि बंद किती वाजता करता? 8:30. 8:30ला दिवसभर कंटिन्यू चालले. आता संपलेलं होतं. एकच स्पॉट दिसतो मला या लाईनीमध्ये, एकच स्पॉट आहे. एकच आहे इथे, एकच स्पॉट आहे. त्यात तुम्ही पावभाजी रोल लिहिलाय. वेगळंच काहीतरी रोलमध्ये असं सगळं भरलेलं असतं. हो का? अच्छा अच्छा. मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे कुमठेकर चौकात पोचलो आहे. आणि आजचा रविवार आहे. रविवार म्हटलं पुणेकर असो का माझ्यासारखा खादाड भटकंती करणार असो, असंच काहीतरी बाहेर पडतो असं आणि स्ट्रीट फूड खायला भेटतो. आणि तुम्हाला माहितीच आहे 2 ठिकाणं मी एक्सप्लोअर केले. आत्ता कुमठेकर चौकात नेहमी येत होतो आणि हर्षवर्धन कोल्ड्रिंक्स आहे. हर्षवर्धन कोल्ड्रिंक्स आहे, नेहमी येतो, इथून सोडा वगैरे पिऊन जातो. पण सोड्याचे एवढे प्रकार आहेत ना, बघू शकत नाही. सोडा झालं, कोल्ड्रिंक्स झाले, सँडविच झालं, आणि आईस्क्रीम झाली, परत कोल्ड कॉफी झाली. याचे बरेच प्रकार आहेत. तर आत्ता मी याचा जो आहे कोकोनट सोडा मागवला आहे. सोडा तर नेहमीच पितो, पण कोकोनट सोडा मी पहिल्यांदा बघितलं आहे. आणि छानपैकी असं याच्यामध्ये कोकोनट सोडा आहे, पुदिना टाकला आहे आणि एकदम सोडा टाकलेला आहे. हा ग्लास करून सोडा आहे.
फायनली मी आता घरी आलेलो आहे आणि खूप जबरदस्त 3 ठिकाणं होते. काही प्लॅन नव्हता, पण नेहमीच हे एरिया गजबजलेले असतात आणि उदाहरणार्थ लक्ष्मी रोड तो खूपच गजबजलेला असतो. आणि लक्ष्मी रोडला माहीत आहे तुम्हाला, एक काका भेटलेले लग्नाच्या खरेदीसाठी भेटलेले आणि खूप मजा आली त्यांच्यासोबत बोलताना. तर जबरदस्त हे स्पॉट होते, म्हणजे पावगी यांचा चीज हॉट डॉग, चीज लवरसाठी जबरदस्त चीज रोल असो की पॅटीसवाल्यांचा पनीर पॅटीस असो की हर्षवर्धन कोल्ड्रिंक्स यांचं थंडगार असा कोकम सोडा असो, हे जबरदस्त पदार्थ होतो. आणि हो, यापैकी तुम्हाला काय आवडलं आणि यापैकी कुठलं पदार्थ तुम्ही ट्राय केला आहे का? ट्राय जर केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फूड एक्सप्लोरचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, सांगायचं झाल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये 50 असं ठिकाण मी घेऊन येणार आहे आणि जबरदस्त असणार आहे. तर मिस नका करू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अपडेट राहा. चला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत खात राहा, हसत राहा, नवीन पदार्थ एक्सप्लोर करत राहा. चला तर बाय बाय.